आपण आज जाणून घेऊ ब्रेडबोर्ड म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय असतो. ह्या बोर्डला एक्सपेरिमेंटल बोर्ड असे सुद्धा म्हणतात, कारण की याच्यावरती आपण विदाऊट सोल्डरिंग कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो. जर आपल्याला हा बोर्ड समजून घ्यायचा असेल तर आपण त्याला 4 पार्टमध्ये डिवाईड करू. हा झाला एक पार्ट, हा झाला सेकंड पार्ट, हा झाला थर्ड पार्ट आणि हा झाला फोर्थ पार्ट. तर आपण फर्स्ट पार्ट जर बघितला तर तो हे जे होल्स आहे हे एकमेकांसोबत व्हर्टिकली कनेक्टेड आहेत. व्हर्टिकली म्हणजे असे कनेक्शन आहे त्याचे. तसंच ही लाईनसुद्धा एकमेकांसोबत व्हर्टिकली कनेक्टेड आहे. आता सेकंड पार्ट जर बघितला तर हा पार्ट एकमेकांसोबत म्हणजे हे जे होल्स आहे ते एकमेकांसोबत हॉरिझॉन्टली कनेक्टेड आहे, असे असे असे. आणि थर्ड पार्ट जर बघितला, थर्ड पार्टसुद्धा सेकंड पार्ट सारखाच आहे, हॉरिझॉन्टली कनेक्टेड. आणि फोर्थ पार्ट जर बघितला तर फोर्थ पार्ट आणि फर्स्ट पार्ट सेम आहे, ते आहे व्हर्टिकली कनेक्टेड. जर आपल्याला सेकंड आणि थर्ड पार्ट जर कनेक्ट करायचे असले तर आपण ते जम्पर वायर किंवा नॉर्मल वायरच्या साह्याने सुद्धा करू शकतो. ई पासून एफपर्यंत कनेक्शन करायचे. जम्पर वायर ईला इन्सर्ट करायचं आणि एफला इन्सर्ट करायचं. मग हे ट्रॅक्स किंवा होल्स पूर्ण हॉरिझॉन्टली कनेक्टेड होऊन जातात. तसंच हा मोठा बोर्डसुद्धा सेम आहे. हे जे पार्ट आहे हे हॉरिझॉन्टली कनेक्टेड आहे आणि इथनं हे 2 3 4 5 हे एकमेकांसोबत कनेक्टेड आहे आणि इथनं हे कनेक्शन ब्रेक झालेलं आहे. जर आपल्याला हे दोघं लाईन कनेक्ट करायचे असले तर इथं आपण जम्पर वायरच्या साहाय्याने इथे कनेक्शन एस्टॅब्लिश करून ही जी पूर्ण लाईन आपण कनेक्ट करू शकतो. तसंच ही लाईनसुद्धा कनेक्ट करू शकतो. तसं बाकीचं सुद्धा पहिल्या बोर्डसारखंच सेम आहे. हे हॉरिझॉन्टल कनेक्शन आणि हे व्हर्टिकल कनेक्शन. पण फक्त इथं चेंजेस काय ह्या बोर्डमध्ये 1 2 3 4 5 इथं कनेक्शन ब्रेक झालेलं आहे. म्हणजे जर आपल्याला ही पूर्ण लाईन जर कनेक्ट करायची असली तर आपण इथं जम्पर वायर लावून कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो.